सानिका आज खूप खुश होती, कारण तिचे लग्न तिच्या बालपणीच्या मित्रासोबत ठरले होते. हा तोच मित्र ज्याच्यासोबत ती एकत्र खेळली, एकत्र शाळेत गेली. लहानपणाच्या खूप साऱ्या आठवणी सानिकाला आता आठवत होत्या. अक्षय हा नेहमीच स्वतःमध्ये हरवलेला असायचा. मित्रांसोबत मज्जा मस्ती करायला त्याला नेहमीच आवडायचं. तो कधीच कोणत्या गोष्टीबद्दल त्याला कोणताच फरक पडत नसे. त्याला तर मित्रांसोबत फिरण्यास, मस्ती करण्यास आनंद वाटायचा. घरात सुद्धा त्याचे काही फारसे लक्ष नसायचे. जेव्हा सानिकाचे लग्नाचे वय झाले होते, तेव्हा घरातल्यांनी तिच्यासाठी अनेक चांगली स्थळे पाहिली. पण सानिकाचे प्रत्येक स्थळाला सानिकाने नकार दिला. कारण तिचे प्रेम बालपणीचा मित्र अक्षयवर होते. तिने आधीच आपला जीवनसाथी म्हणून अक्षयची निवड केली होती. अनेक मुलांना नकार दिल्यानंतर जेव्हा घरातल्यांनी तिला त्याचे कारण विचारले, तेव्हा सानिकाने अक्षयविषयी सर्व काही सांगितले. तेव्हा अक्षयच्या आईवडिलांशी बोलणे केले. अक्षयच्या आईवडिलांना सानिका आधीपासूनच पसंत होती. तिचा स्वभाव आवडत होता. पण अक्षयच्या मनात मात्र असे काहीही नव्हते. त्याचे काही सानिकावर प्रेम वगैरे काही नव्हते. सानिकासोबत लग्न झालं काय किंवा नाही झालं काय, या कशाचाही फरक अक्षयला पडत नव्हता. तो तर फक्त आईवडिलांनी लग्नासाठी पसंत केलेल्या दाखवलेल्या मुलीसोबत लग्न करायला त्याने होकार दिला होता. म्हणून लग्नासाठी तो तयार झाला होता. हे मात्र सानिकाला काही माहिती नव्हतं. तिला सुद्धा असंच वाटत असतं की अक्षयसुद्धा तिच्यावर खूप प्रेम आहे आणि आपला संसार सुखाचा होईल. भावी आयुष्याबद्दल सानिकाने खूप सारी स्वप्ने रंगवलेली असतात आणि ती जास्त खुशसुद्धा असते, कारण अक्षयला ती लहानपणापासूनच ओळखत होती. सानिकाला वाटत होतं की जितकं प्रेम ती अक्षयवर करते, तितकंच प्रेम अक्षयसुद्धा तिच्यावर करत असेल आणि आपलं पुढचं आयुष्य एकदम सुखात आनंदात जाईल. पण तसं काही नव्हतं. अक्षयचं सानिकावर कधीच प्रेम नव्हतं. दोन्ही घरातील मंडळींनी एकमेकांशी बोलून सानिकाचा व अक्षयचा लग्न नक्की केलं. लग्नाची तारीख ठरली आणि शुभमुहूर्तावर दोघांचा विवाह पार पडला. सानिका अक्षयच्या घरी त्याची पत्नी म्हणून आली. सानिकाने तर सुरुवातीपासूनच त्या घराला आणि अक्षयला आपले मानले होते. ती अगदी मनापासून सर्वांशी नाते निभावत होती. अक्षयच्या आणि आई-वडिलांसोबत सुद्धा ती अगदी चांगली राहत होती, वागत होती. लग्नाला आता 10 दिवस झाले होते, पण अक्षय मात्र हे लग्नच मान्य करत नव्हता. तो एका बंधनामध्ये बांधला गेला आहे याची त्याला जाणीवच नव्हती आणि तो हे मान्यच करायला तयार नव्हता की कोणाची तरी जबाबदारी आपल्यावर आहे. कोणीतरी आपल्या जीवनाचा एक भाग झाला आहे. या कशाचेही भान त्याला नव्हते. तो तर अगदी पूर्वीप्रमाणेच जसा लग्नाआधी वागत होता तसाच लग्नानंतरही वागत होता. मित्रांसोबत मज्जा मस्ती करणे, बाहेर फिरायला जाणे, अवेळी रात्री घरी परत येणे, घरातल्या कोणासोबतही जास्त काही संपर्क न करणे, हे त्याचे वागणे चालूच होते. सुरुवातीला सानिकालाही काही समजतच नव्हतं की हा असा का वागत आहे. ती समजूतदारपणा दाखवून त्याच्याशी बोलण्याचा, त्याच्यासोबत वागण्याचा प्रयत्न करायची, पण तो मात्र सानिकाला स्वतःपासून लांब करत असे. एके दिवशी सानिकाने धाडस करून अक्षयला याबाबत विचारायचे ठरवले. ती अक्षयशी बोलू लागली. तेव्हा अक्षय सांगू लागतो की हे बघ सानिका, आपण लहानपणी खूप चांगले मित्र होतो, पण आता आपण लहान राहिलेलो नाहीत. आपण दोघेही आता मोठे झालो आहोत. लहानपणाची मैत्री वेगळी होती आणि आता आपलं जीवन वेगळं आहे. माझ्या आईवडिलांना तू सून म्हणून खूप पसंत होतीस. त्यांचीच अशी इच्छा होती की तू या घरची सून व्हावीस, कारण ते तुला अगदी मनापासून चांगलं मानतात.
पण माझ्या मनात कोणतेही तुझ्याविषयी असा विचार नाही. त्यामुळे हे लग्न मी फक्त त्यांच्यासाठीच केलं आहे, हे नेहमी लक्षात ठेव. माझ्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नकोस. मला कोणत्याही बंधनामध्ये बांधून ठेवू नकोस. कारण मला बांधून राहणं, अडकून राहणं अजिबातच आवडत नाही. लग्नाच्या 10 दिवसानंतरच अक्षयचे असे बोलणे ऐकून सानिका मात्र पूर्णपणे आतून तुटून गेली. किती स्वप्ने पाहिली होती तिने अक्षयसोबत सुखाचा संसार करण्याची. तिने लहानपणापासूनच अक्षयला आपल्या भावी जोडीदार म्हणून त्याचीच निवड केली होती. तिचे खरोखरच लहानपणापासूनच त्याच्यावर खूप प्रेम होते आणि आपल्या प्रेमावर विश्वास देखील होता. म्हणूनच तर इतके चांगले स्थळ आलेले असताना देखील प्रत्येक स्थळाला नकार देऊन तिने अक्षयला आपला जीवनसाथी म्हणून निवड केली होती. पण अक्षयचे असे बोलणे ऐकून तिची सगळे स्वप्न धुळीस मिळाली. अक्षय आपल्याविषयी असा कधी काही विचार करत असेल याची थोडीसुद्धा कल्पना सानिकाला नव्हती. हे तिच्यासाठी खूपच जास्त धक्कादायक होतं. अक्षय लहानपणी खूप चांगला होता, पण आता हा असा का वागत आहे, का बोलत आहे, हेच सानिकाला कळत नव्हतं. तरी देखील तिने स्वतःवर नियंत्रण ठेवते. स्वतःला समजावलं की माझं अक्षयवर मनापासून प्रेम आहे. मला माझ्या प्रेमावर विश्वास आहे आणि मला याची नक्कीच खात्री आहे की तो एक दिवस नक्की बदलेल, आमच्या नात्याचा स्वीकार करेल. मी त्याला माझ्या प्रेमाने आपलेसे करेन. असा मनाशी निर्धार करून सानिकाने त्यापुढे वागायचे ठरवले. दुसऱ्या दिवशी सानिकाने अक्षयच्या आवडीची कॉफी बनवून त्याला द्यायला गेली. पण रात्री उशिरा घरी आलेल्या अक्षयची सकाळी झोप काही पूर्ण झालेली नव्हती. त्यामुळे त्याने सकाळी कॉफी घेण्यास नकार दिला. तेव्हा सानिकाला वाईट वाटलं. ती कॉफी घेऊन पुन्हा किचनमध्ये गेली व पुढच्या कामाला लागली. अक्षय सानिकासोबत नेहमीच अंतर ठेवून वागत असे. जसा तो लहान असताना सानिकाशी मनमोकळ्या गप्पा मारायचा, तसा तो आता मात्र औपचारिक बोलायचा. तो घरात सुद्धा फार कमी वेळ असायचा. एकतर कामावर किंवा मग राहिलेला वेळ मित्रांबरोबर घालवायचा. आपले लग्न झालं आहे आणि आपली पत्नी घरी वाट पाहत आहे आपली, याची जाणीवच त्याला कधी नसायची. सानिका मात्र त्याच्यासोबत बोलण्यासाठी, त्याच्यासोबत वेळ घालवण्यासाठी नेहमीच आतुर असायची. अक्षयचं मन जपण्याचा प्रयत्न ती नेहमीच करायची. त्याला आवडेल असं राहायची, वागायची. पण सानिकाच्या प्रत्येक गोष्टीकडे अक्षय मात्र दुर्लक्ष करायचा. एके दिवशी अक्षयच्या ऑफिसचे मित्र घरी जेवायला येणार होते. म्हणून त्या दिवशी सानिकाने सकाळपासूनच जेवणाची सर्व तयारी केली होती. जेवणात चांगले मेनू बनवलेले होते. सर्व स्वयंपाक तयार करून सानिका सर्वांची वाट पाहत बसली होती. तेव्हा अक्षय आधी घरी आला आणि त्याने सानिकाला सांगितलं की माझे मित्र काही वेळाने येणार आहेत, पण ते आल्यानंतर मात्र तू त्यांच्यासमोर यायचं नाही. त्यांना जे काही जेवण वगैरे द्यायचं आहे ते मी स्वतः देईन. तेव्हा सानिका हो बोलली आणि त्यानंतर काही वेळाने अक्षयचे मित्र घरी आले. अक्षयने त्यांचा पाहुणचार केला, जेवण देखील दिलं. जेवताना मित्र विचारू लागले की वहिनी कुठे आहे, आमची ओळख करून देणार की नाही. तेव्हा अक्षय खोटंच सांगू लागला की नाही, तिची तब्येत ठीक नाहीये, त्यामुळे ती आराम करत आहे. मित्र बोलतात, बरोबर, ठीक आहे. बाकी जेवण एकच नंबर झालं आहे. वहिनींना नक्की सांग. हो हो, सांगेन. आतमधून सानिका हे सर्व बोलणं ऐकत होती. आपला नवरा आपली साधी ओळखसुद्धा करून देत नाही, याचे तिला खूप वाईट वाटते.
तिला रडायला येते. ती विचार करते की खरंच त्याच्या आयुष्यात आपले काहीच स्थान नाही आहे का? त्याला माझ्याविषयी काहीच वाटत नाही का? लग्नापासून आत्तापर्यंत आपण त्याचे मन जिंकण्याचा, त्याला आपलंसं करण्याचा, आपल्या नात्याला न्याय देण्याचा मी पूर्णपणे प्रामाणिक प्रयत्न केला. पण हे सर्व माझ्याकडूनच एकतर्फीच होतं. माझ्याकडूनच सर्व धडपड चालू होती. पण हा काही बदलायलाच तयार नाही. मग खरंच त्याला या नात्यात बांधून ठेवण्यात तरी काय अर्थ आहे? त्याची माझ्यामुळे गैरसोय होत असेल, माझी येथे अडचण होत असेल, तर मी येथे न राहणंच योग्य होईल. सानिका आता इच्छा नसतानाही शेवटी हार स्वीकारून तेथून निघून जाण्याचा निर्णय घेते. दुसऱ्या दिवशी सकाळीच ती तिच्या माहेरी जाते. सकाळी जेव्हा अक्षय झोपेतून जागा होतो व अंघोळ करण्यासाठी जातो, तेव्हा बेडवर त्याला एक चिठ्ठी सापडते. त्यामध्ये लिहिलेलं असतं की, प्रिय अक्षय, माझे तुझ्यावर मनापासून प्रेम होते. म्हणूनच तर मी तुझ्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण तुला हे नातेच मान्य नव्हते. तू तर तुझ्याच विश्वात जगत होतास. तरी देखील मी आपल्या नात्याला न्याय देण्याचा माझ्याकडून पूर्ण प्रयत्न केला. माझा विश्वास होता की माझ्या प्रेमाने तुला एक दिवस नक्की आपलंसं करेन. तू नक्कीच एक दिवस बदलशील व आपल्या नात्याचा स्वीकार देखील करशील आणि आपला देखील संसाराला सुरुवात होईल. म्हणून मी तुझ्या मनाप्रमाणे वागण्याचा, राहण्याचा प्रयत्न केला. पण माझा प्रत्येक प्रयत्न अयशस्वी झाला. मी हरले. म्हणूनच तुला नको असलेल्या बंधनात मी आता तुला बांधून ठेवणार नाही. या बळजबरीच्या नात्यातून तुला आता मी मुक्त करत आहे. आता तू तुला हवं तसं आयुष्य तुझं जगू शकतोस. मी माहेरी जात आहे. सानिका. ही चिठ्ठी वाचून थोडा वेळ अक्षयला देखील अस्वस्थ वाटलं. पण पुढच्या क्षणात स्वतःला तो सावरतो आणि काहीच घडलं नाही असा आव आणत अंघोळीसाठी निघून जातो. सानिकाला माहेरी जाऊन आता 1 आठवडा झालेला असतो. तरी देखील दोघेही एकमेकांशी संपर्क करत नाहीत. त्यानंतर मात्र अक्षयला सानिकाची कमी जाणवू लागते. सकाळपासून सानिकाची घरात सुरू असलेली कामाची लगबग, अक्षयला प्रत्येक गोष्ट हातात मिळत होती. ते त्याला सर्व काही आठवू लागतं. चिठ्ठीत लिहिलेला प्रत्येक शब्द आता त्याच्या मनावर परिणाम करत होता. त्याचे मन हळूहळू सकारात्मक विचार करू लागले होते. सानिकाशिवाय घरात त्याला एकटेपणा जाणवत होता. म्हणूनच तो काही दिवसांनी सानिकाच्या घरी गेला. अक्षयला पाहून सानिकाला आश्चर्यच वाटले. ती विचारते, तू इथे कसा काय आला आहेस? त्यावर अक्षय बोलतो, तू घर सोडून गेल्यापासून मला खूप अस्वस्थ वाटत आहे. तुझी कमी जाणवत आहे. आजपर्यंत मी तुझ्यासोबत जे काही वागलो, तुला जे काही बोललो, त्याबद्दल मला माफ कर. यापुढे अशी चूक पुन्हा होणार नाही. तुझा विश्वास सार्थकी ठरला आहे. मला माझी चूक समजली आहे. तू घरी गेल्यानंतर खऱ्या अर्थाने मला तुझी किंमत कळली आहे. प्लीज घरी चल. मी तुला घेऊन जाण्यासाठी आलो आहे. अक्षयचे बोलणे ऐकून सानिकाच्या मनातल्या मनात तिला खूप जास्त आनंद झाला होता. ती खूप जास्त खुश होती. ती अक्षयला पटकन माफ करते आणि त्याच्यासोबत जाण्यासाठी देखील तयार होते. कारण अक्षयसोबत सुखाचा संसार करण्याची एकच इच्छा सानिकाची असते. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.